तो आपण या सन्माननीय अतुल दादा टिंगरे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे। यशवंत मी अतुल दादा टिंगरे यांना विनंती करतो आपण यशवंत भाऊ पाचंगे यांना सन्मानित करा। अखिलेश पुढचा चेंडू सुरुवात निश्चित प्रकारे चांगली होते मात्र खरा फटका इथे बघायला मिळतोय। कॅच होईल तिथे पहिला फलंदाज सूरज पाटील बाद होईल। अखिलेश सूरज पाटीलने घाई केली, अति घाई संकटातनी कांद्याचा वापर केलाय, चांगला बाउन्सर टाकला, तिकट बाउन्सर होता, हुक करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन या चेंडूला राहिलं। त्यानंतर मैदानामध्ये खेळते अखिलेशचा एक बाउन्सर, पुन्हा एकदा अपरकट उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक पाठमोर असेल मात्र एक चांगला फटका या निमित्तानं बघायला मिळतोय। सुंदर चौकार, 4 धावा मिळतील। चैतन्य पाटीलची सुरुवात, पहिलं षटक मैदानामध्ये पूर्ण होतंय। 2 गडी बाद 9 अर्चित 11 रोहा पहिल्या षटकामध्ये। गोपी सर आपण बघतो की 6 षटकांचे मॅचेस सकाळपासून आपण पाहिले, सगळ्या संघांनी 6 ओव्हरच्या मॅचेस खेळल्या मात्र आता चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत। यस यस खरा फटका आहे, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक वाईडिश मिड ऑफ डाऊन दी बॉल आणि तिथे टिपला जाईल, सुंदर झेल, तिसरा धक्का। पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हा डाव आता गडगडतोय की काय असंच पाहायला मिळतंय। पुन्हा फुल्ली डिलिव्हरी, पुढ्यातून वळवण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द टर्न खेळू पाहत होता परंतु त्यामध्ये अपयश आणि अखेर ती फलंदाज बाद झालाय। शेवटचा बॉल सूरजसाठी पुढे टाकलाय आणि त्यावर हल्ला केलाय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय। षटकार असेल तरी धावा थांबलेल्या नाहीत। 10 धावांच्या सरासरी 2 षटकांच्या माध्यमातून आलेले 20 धावा फलकावरती आहेत। प्रथमेश गोसावीने खूप चांगले चेंडू टाकले मात्र शेवटचा चेंडू त्याने टप्पा थोडासा अलीकडे ठेवला आणि त्याचा पक्ष तोर अपना सकते है हवा में गेंद आणि तिथे बबन चेंडूच्या खाली व्यवस्थित पोहोचलेला आहे। शुभम कडून आक्रमकतेची अपेक्षा व्यक्त करत होतो आपण मात्र तो बाद होतोय। चौथा धक्का रोहा अखिलेश सिंगने उचललेला आहे। हवेमध्ये चेंडू जरूर, तिथे क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत, वेग जास्त आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4। गतीचा वापर केला इथं मी, अर्थातच गली आणि स्लिप मध्ये जे अंतर होतं ते इथे कव्हर झालेलं आहे। क्षेत्ररक्षक मला ते मयूर कारंडे, तिथे मयूर कारंडेच्या उजव्या बगलेतून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात येत फसला। याबरोबरच इथे मागे राहिला, ओ हो काय घडते आज, मयूर कारंडे झेल घेतलेला आहे, या अगोदरचा सुटला होता आता मात्र व्यवस्थित पकडलेला आहे। 5वा धक्का तर अखिलेश विकेट काढल्यात अखिलेश सिंगनं। मागच्या मॅच मध्ये जी विकेटची कमतरता राहिली होती अखिलेश सिंगची ती या मॅच मध्ये त्यांनी भरून काढल्याने ती पहा मयूर कारंडे पकडला निसटला असं चित्र होतं आणि अखेर तो झेल टिपला गेलाय। आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन, हे विकेटचं सेलिब्रेशन पप्पू रामगुडे अक्षरशः आवासून पाहत होता परंतु त्यानंतर जसा झेल पूर्ण केला गेला अजून एक विकेट अखिलेश सिंगच्या खात्यामध्ये। फुल टॉस आणि फुल टॉस वर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न फसलाय, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला। सूरज आता सूर्य मावळतीला जाईल, अजून एक विकेट खरे उतरतात। ओ हो उंच फटका आहे, लांबी आहे का निश्चित नाही, पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद। 2 विकेट विजय खडकेला लागोपाठ। विकेट आले 28 ला 7। पहा ऍक्शन रिप्ले, बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र लांबी गाठा आलेली नव्हती, भरपूर एलिव्हेशन आणि त्यानंतर एक सुरेख झेल बाउंड्री लाईनला खेटून तिथे टिपला गेलाय। तुषार अमित पाटील उचलला चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांची मोहर इथे उमटेल। या अगोदर 2 कॅच झाले होते, नोंदवल्या होत्या मात्र षटकाराबरोबर आपल्या संघाला देखील नवसंजीवनी देताना अमित पाटील आपल्याला बघायला मिळतोय। धावा पुन्हा एकदा, आता फसलेला चेंडू गोलंदाज कव्हर करेल। वाह 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 वाह, काय कॅच घेतला इथे गोलंदाज विशाल निकमनं। फलंदाज इथे बाद होणार आहे, धक्का बसेल 8वा। दुसऱ्या बाजूने विशाल निकमचं कौतुक करावं लागेल, भरपूर अंतर त्याने कापलं, स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या कडेला लागून चेंडू काही काळ हवेत राहिला, शेवटपर्यंत नजर ठेवली गोलंदाजाने आणि हा झेल अक्षरशः 3ऱ्या-4थ्या प्रयत्नामध्ये पूर्ण केला कारण हा झेल महत्वाचा होता। लेग कटरचा प्रयत्न, त्यावर विकेट। आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल जेणेकरून चांगली धावसंख्या उभारली जाईल आणि आता तोच प्रयत्न। शेवटचा बॉल पुढ्यातून वळवलाय, धाव घ्यायची परंतु मेना नाही, शेवटच्या बॉलवर धावबादच्या रूपाने विकेट मिळेल
आणि बरोबरच 9 धक्का बसतोय. 44 वर डाव इथे थांबलाय 5 षटकांच्या समाप्तीनंतर. मात्र जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन पीस पैलवान नितीन दादा वाडेकर श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्स विरुद्ध. या ठिकाणी यानंतरची मॅच पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निखाडे ओम साई स्पोर्ट्स खेड विरुद्ध स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. आणि टॉस पूर्वी समालोचन कक्षामध्ये एक आनंदाची बातमी आलेली आहे. पैलवान नितीन तात्या वाडेकर युवा उद्योजक खेड तालुका यांच्याकडून समालोचक गोपी जाधव यांच्या नाही प्लॅन काहीच नाही आहेत. सेम टीम आहे, मगाशी जी खेळली तीच टीम आमची सेम असणार आहे. जो ग्राउंडवर खेळ होईल तोच असेल. दोन्ही खेळाडूंना टॉस बॉक्स मधून आपल्या समोर निर्णय आलेला आहे. इथे ओम साई स्पोर्ट्स खेड अर्थातच कैलास तात्या जाव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथून पुन्हा एकदा आपण या सामन्याचा आस्वाद घेऊ. आमच्या समेत जोडले जात आहेत गोपी जाधव सर, जे रत्नागिरीला बिलॉंग्स करतात. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना ऐकलंय, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ऐकलंय. परत एकदा बबलू खामकर थर्ड इन रो, तिसरा बबलू खामकरचा पण की बबलू खामकरला रोखलं जाईल. इथून जर विकेट आली तर मात्र कमबॅक होऊ शकेल, परंतु बबलू खामकर थांबायचं नाव घेत नाहीये. त्याने आता गिअर शिफ्ट चौकार आणि षटकाची समाप्ती देखील अनोख्या शैलीने करत असताना अजून एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून पुलचा पॉवरफुल चौकार. मोठ्या मॅच पूर्वी बबलू खामकर फॉर्म मध्ये. बबलू साडी कोलवर टप्प्याचा बॉल कव्हर्स मध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. स्वीपर कव्हर बाउंड्रीला या बीला स्लॉक केलाय बॉल. चांगले टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पप्पू रामगुडेच्या बॅटमधून अखेर त्याचा क्लास त्याने दाखवलाच आणि या चेंडूला पाठवून दिलाय. 6 धावा मिळणार आहेत. भरपूर वेळ शांत होता, परंतु त्यानंतर जसा त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला त्याने आक्रमण केलं आणि हा षटकार ठोकलाय पप्पू रामगुडेने. पप्पू रामगुडे नेहरूनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ग्राउंड वरती ठोकलेले षटकार अजून आठवतात आणि पुन्हा एकदा त्या आठवणींना ताजा करत असताना अविनाश रामगुडे 2 लागोपाठचे झन्नाटे त्याच्या समीप विजयाच्या जवळ अगदी सीमारेषेवरती 42 धावा. आतापर्यंत एकही गडी गमावलेला नाहीये. दोन्ही सलामीवीरांनी हा सामना एक हाती. पहिला चेंडू आतमध्ये येणारा, जसा आतमध्ये आला तसा भिरकावलाय. विजयी षटकार आलाय बबलू खामकरच्या बॅट मधून. 9 चेंडूमध्ये 33 धावा काढत असताना तो नाबाद राहिला आणि बरोबरच हा सामना देखील इथे त्याने फिनिश केलाय. अभिनंदन टीम धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC. तर हार्ड लक अर्चित 11 रोहा. चला लगेचच हस्तांदोलन नावीर. अभिनंदन अखिलेश सिंग, अभिनंदन धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन. अखिलेश आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, जिथे आपल्याला सन्मानित केलं जाईल आणि लगेचच पुढच्या सामन्याला सुरुवात होणार आहे.